अयो मम्मी एवढे सगळे फ्रुट्स. अगं उद्या उपवास आहे ना म्हणून मागवले तर. अच्छा मग उद्या सगळ्यांनाच उपवास असते मग मला पण असन. हा साबुदाणा खिचडी बनणार ना मग मम्मी. हा बनवणच, पण उद्यासाठी ना आपल्याला उपवासाचे गुलाबजामुन बनवायचे. ते तू आत्ताच बनवून ठेव म्हणजे उद्या ना खायला चांगले मुरून जाते ते. ठीक आहे मम्मी, पण तुला मला गुलाबजामुन बनायला हेल्प करावं लागेल. ठीक आहे करते. तर उपवासाचे गुलाबजामुन बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं कुकर मध्ये पाणी टाकून घ्यायचं. एखादा असं स्टँड ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवायची आणि रताळे त्याच्यावर ठेवून द्यायचे. आता याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. थंड झालं का त्याला सोलून घ्यायचं आणि त्याला आधी थोडं मॅश करून घ्यायचं. इथं मी अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. त्यासाठी अर्धा वाटी मिल्क पावडर त्याच्यात टाकायची आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळल्याच्या नंतर त्यावर थोडं तूप टाकायचं आणि पुन्हा चांगलं मळून घ्यायचं. आता याचे गोल गोल गुलाबजामुन बनवून घ्यायचे. आता एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकायची, 1 वाटी पाणी टाकायचं आणि याचा चांगला पाक तयार करून घ्यायचा. गॅस बंद करून त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची. त्याला साईडला करायचं आणि लगेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं का बनवून घेतलेले गोळे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि मीडियम बारीक गॅसवर त्या खरपूस तळून घ्यायचं. सगळे तळून झाले का लगेच पाकामध्ये टाकून द्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 2 तासासाठी त्याला मुरून द्यायचं. नंतर बघितलं ना मस्त असे उपवासाचे गुलाबजामुन रेडी झालेले असते. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. हे गुलाबजामुन कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा.